आता माघार नाही, शिंदेसेना आक्रमक. आताची सर्वात मोठी बातमी समोर आली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. तर दुसरीकडे नगर परिषदांच्या निवडणुकीत महायुतीमधील मतभेद समोर आले होते. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी शासकीय निवासस्थानी तातडीची बैठक घेतली. त्यात मुंबई महानगरपालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मागे हटायचे नाही अशा सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळेच महायुतीत पुन्हा एकदा दंड पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माघार नाही अशी ठोस भूमिका त्यांनी व्यक्त केली. तसेच उमेदवारांची तयारी आणि संघटनात्मक बदलांवर शिंदेंची मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोबतच आमदारांनी सभागृहात उपस्थित राहावे, मागील महायुती सरकारच्या काळात केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा, जनसंपर्क वाढवा अशा सूचना आमदारांना केल्यात. बैठकीत आमदारांसोबत गेलेले स्वीय सचिवासह सर्वांनाच बैठकीच्या बाहेर अडवण्यात आले. निवडणूक उमेदवारीचे समीकरण मागील काही दिवसांमध्ये भाजप शिवसेना शिंदे गटाची माजी नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी आपल्याकडे खेचले होते. खुद्द एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणारे ठाणे जिल्ह्यात भाजपने जोरदार धक्का दिला. कल्याण डोंबिवली महापालिकेतही भाजपने आक्रमक भूमिका घेतली. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आता शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजप प्रवेशावर निर्बंध लावले आहेत.